माण तालुक्यातील लोधवडे हद्दीतील नाळवा मळा येथे गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास 8 ते 10 अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत परिसरात खळबळ उडवून दिली। या घटनेत नारायण बिरा चोपडे आणि तंगुबाई नारायण चोपडे हे दोघे घराच्या दारात झोपलेले असताना चोरट्यांनी तलवार, चाकू आणि काठ्यांचा दाग दाखवून त्यांना धमकावले। त्यानंतर कपाट आणि पेटीच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या। 4 ते 5 चोरटे घरात शिरले तर उर्वरित चोरटे बाहेर पहारा देत उभे होते। चोरट्यांनी घरातील अंदाजे 5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गंगूबाई चोपडे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच सुमारे 15,000 रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला। काही मिनिटातच हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सातारा येथील श्वान पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ पथक तसेच अन्य तपास यंत्रणांनी घटनास्थळी सखोल पाहणी करून पुरावे गोळा केले। चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। या धाडसी दरोड्यामुळे लोधवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।